भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर याचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण बघितलं असेल, एकमेव माणूस असेल मी राज्यामध्ये, एकमेव मंत्री असेल की पूर्ण वेळ त्या ठिकाणी मिळून घ्यायचा राहतो. त्या दिवशी निळा शर्ट घालतो, 40 वर्षापासून लेझिम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतो सुद्धा. मला वाटतं इतक्या उत्साहामध्ये मी जयंती साजरी करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जिल्ह्यामध्ये विचारा, मी सांगतोय म्हणून नाही. आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही मागच्या 25-30 वर्षाच्या आंबेडकर जयंती तुम्ही चित्रपट बघा, त्यात फक्त गिरीश महाजन असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं आमचा भाईचारा आमच्यामध्ये आहे, इतका बंधुभाव आमच्यामध्ये आहे. माझ्याकडे सगळे निवडून येणारे असे कदाचित लोक हे बीजेपीचेच असतात. एकही 40 वर्ष तुम्हाला दुसरा दिसणार नाही, दुसऱ्या पक्षात गेलेला दिसणार नाही, किंवा निवडून आलेला दिसणार नाही. मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतका त्याच्याबद्दल राजीनामा द्या, अॅट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे. माझ्याकडे आतापर्यंत मी तुला सांगतो, एकाही लग्नात, एकाही मरणामध्ये, सुखात, दुःखात, आजारी असेल, मी शेकडोने हजारो लोकांना, आमच्या दलित बांधवांना मुंबईला आणलं असेल. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था, मी एक सुद्धा आतापर्यंत असं चुकलं असेल. एक गरीबातला गरीब माणूस असेल, अगदी त्याच्या खिशामध्ये 1000 रुपये नाहीत, त्याला सुद्धा मुंबईला आणून त्याच्यावर औषधोपचार करून, शस्त्रक्रिया करून मी त्यांना तिथपर्यंत घेऊन सगळ्यांनाच देतो. पण त्यात सगळ्या समाजाचे लोक असतात. आणि म्हणून तुम्हाला असं कोणी माझ्याबद्दल सांगणार नाही, एक माणूस सुद्धा सांगणार नाही की चुकीचं वागतात का चुकीचं करतात. मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरविषयी नितांत आदर आहे, नितांत आदर त्यांच्याविषयी. मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखायची असायला कुठलाही विषय नाही. पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेले मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली, असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही राजकारणच करत असेल तर मग माझं कारण नाही लागत. या घटनेनंतर तुमचे जे जयंतीचे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडिया व्हायरल होऊ लागले आहेत. पण त्याच्यावर दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन, या दिवशी संविधान अंगीकृत केलं, त्या दिवशी कशी काय विसर पडू शकतो. आता मी सांगतो, अनावधानाने तर राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही, आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल, मागणी तुम्ही काही करू शकता. आत्ताच बाबासाहेबांचं नाव येईल, मगच बाबासाहेबांचं नाव येईल. आणि मी बीपी पेशंट आहे, मी नुकतीच ऍडमिट होऊन आलेली, आणि माझं खरोखर तिथे बीपी वाढायला लागलं. मी कसं कंट्रोल केलं मला माहित नाही. पण संचलन, एक परेड स्कॉट खराब झाला असता तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला असता. मी कंट्रोल केलं आणि संचलन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. पण माझे कान ज्या सूत्रसंचलन करणाऱ्या होत्या त्यांच्याकडे पण होतं, तिथूनही अभिवादन आलं नव्हतं. कारण मी स्वतः चांगली अँकर आहे, एक सूत्रसंचलन म्हणून नाशिकमध्ये मला बऱ्याच कार्यक्रमांना बोलावलं जातं. त्यावेळेस जर आयोजक किंवा अध्यक्ष किंवा प्रमुख अतिथींकडनं कळत नकळत एखादी चूक झाली तर सूत्रसंचालक इतका अभ्यासू पाहिजे, इतका चाणाक्ष पाहिजे की तो नकळत त्या प्रमुख पाहुण्यांच्या डोक्यात ती गोष्ट आणून देतो. मी पण बऱ्याच वेळा करते, याला आगाऊपणा म्हणत नाही, त्याला चाणाक्षपणा म्हणतो. तर मला अपेक्षित होतं की आपले जे पालकमंत्री होते त्यांच्याकडनं राहिलेली ती गोष्ट निदान त्या सूत्रसंचलनाने तरी त्याच्यात भर टाकावी आणि बाबासाहेबांना ऍटलिस्ट अभिवादन द्यावं, त्यांचा एकदा जयघोष करावा. आणि ही अपेक्षा रास्त आहे ना. तर ह्या सगळ्या महापुरुषांचा जर कुठे अपमान होत असेल तर बाईने बोलायला पाहिजे, कारण ह्या लोकांनीच बोलायला शिकवलंय. मग जर तुमच्या आई वडिलांचा जर कोणी अपमान करते तर तो तुम्ही कसा सहन करणार. बाबासाहेब असू देत, माझे महात्मा फुले असू देत, शाहू असू देत, रघुनाथ कर्वे असू देत, सगळे जे लोक यांनी विशिष्ट प्रवर्गासाठी काम केलेलं नाही. जिथे कुठे ह्या महापुरुषांचा अपमान होईल तिथे ही माझ्यासारख्या सगळ्या महिला चौतावून उठतील. कारण शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहे. शिवाजी महाराज हे राजे, आपण आजही म्हणतो जाणता राजे, त्यांची जागा तर घेऊ शकत नाही. त्या काळात त्यांनी दूरदृष्टी दाखवली. ते म्हणजे अगदी प्रेम असणारं, तुम्ही माझ्या घरात पण फोटो बघू शकतात, अगदी प्रेम असणारी ती गोष्ट आहे, तिला ती अटळ आहे. पण नंतर खऱ्या अर्थाने जेव्हा आपण स्वातंत्र्य उभवलं, राजेशाही गेली, त्यानंतर ह्या गोतावळ्याने आम्हाला मोठं केलंय. मग मला असं वाटलं की नाही, आपण विचारायला पाहिजे. वर्दी माझ्यासाठी दुय्यम भाग होता. मला माहिती होतं माझ्यावर कारवाई होणार आहे, कदाचित मला सस्पेंड करतील, कदाचित मला फॉरेस्टमधनं काढूनही टाकतील, जी नोकरी मी संघर्षाने मिळवली. पण मला मान राखायचा होता, मला मान राखायचा होता त्या संविधानाचा, मला मान राखायचा होता त्या बाबासाहेबांचा. काल जे सर आले, मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांनी झापलं मला. मी ऐकून घेण्याचं काम केलं आणि मी स्माईल दिले, कारण मला माहिती होतं वन विभागाचेच वरिष्ठ होते. आणि नंतर आले मला फोन, पण माझ्याकडे